न्यू क्लासिक ऑटो कार केअर या अत्याधुनिक दालनाचा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला। अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकवाड यांच्या शुभ हस्ते दालनाचं उद्घाटन करण्यात आलं। न्यू क्लासिक ऑटो कार केअरचे सर्वेसर्वा शामराव वाकचौरे यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या शुभारंभाला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या शोरूममध्ये सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांचे डेंटिंग, पेंटिंग, कोटिंग, क्लिनिंग तसेच इतर सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती शामराव वाकचौरे यांनी दिली आहे। अकोले तालुक्यामध्ये सुसज्ज पद्धतीने उभारण्यात आलेल्या या दालनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि सीताराम पाटील गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार श्याम वाकचौरे, सार्थक करपे, करण गायकवाड आणि मधुकरराव वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमासाठी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमाला अशोकराव देशमुख, गिरिजाजी जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती कैलासभाऊ वाकचौरे, राष्ट्रसंत महामंडलेश्वर डॉक्टर बाळानंदाजी कोंढार महाराज, प्रकाशराव मालुंजकर तसेच शरदराव चौधरी, अक्षय आभाळे, महिपाल देशमुख, हरिभाऊ फाफळे, ईश्वर वाकचौरे, सागर शिंदे, विनायक धुमाळ, भूषण वाकचौरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी श्याम वाकचौरे, सार्थक करपे आणि करण गायकवाड यांनी उपस्थित सर्व मान्यवर व पाहुण्यांचे आभार मानले। रम्याच्या सायंकाळी गोरोज मुहूर्तावरती आणि गुरुपुष्यामृत योग असलेल्या ह्या आज गुरुवारच्या दिवशी न्यू क्लासिक ऑटो कार केअर सेंटर याचं उद्घाटन आदरणीय गायकर साहेब, त्याचबरोबर बाळानंद शास्त्री कोंढार आणि माझ्या हस्ते झालं असं पहिल्यांदा मी जाहीर करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्याम वाकचौरे, सार्थक करपे, करण गायकवाड आणि माधवराव वाकचौरे बाबा यांच्या निमंत्रणाला मान देऊन आलेले आवर्जून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय कैलासरावजी वाकचौरे, त्याचबरोबर प्रकाशराव मालुंजकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरदजी चौधरी, आदरणीय गिरिजाजी जाधव, अशोकांना देशमुख, त्याचबरोबर राजू डावरे, पठारावरतून बोट्याचे आलेले सरपंच पांडुशेठ शेळके, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय उपस्थिती आणि समोर बसलेली या तीनही तरुणांवरती प्रेम करणारी ही सगळी मायबाप जनता, आज ह्या फर्मचं उद्घाटन झालं। श्यामनं 2 वर्षापूर्वी त्याचं ऑटो कार सेंटर अकोले शहरामध्ये सुरू केलं होतं आणि एकंदरीत अनुभवाच्या जोरावरती त्याला अंदाज आला असेल की या व्यवसायामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो आणि एवढं मोठी फर्म सुरू होतं आहे। खरं तर यश तर त्याला भेटणारच आहे, कारण सगळीकडं गाड्यांचं प्रमाण वाढतं आहे। अकोले शहर बदलतं आहे। सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कापड दुकानापासून तर दवाखान्यापासून सगळ्याच बाबींसाठी आपल्याला संगमनेरकडे जावं लागायचं, परंतु आता आरोग्याच्या दृष्टीनं पण अकोल्यातल्या सुविधा बदलल्यात, कापड दुकानं चांगली झालेत, एकंदरीतच पेठेचं स्वरूप बदललं आहे आणि त्याच्यामध्ये हे कार सेंटर पण मोठं असणं गरजेची बाब होती। मला वाटतं अकोले शहराच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं हा एक मानाचा तुरा श्याम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोवला। त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा। टाळ्यात 2 कारणासाठी, की एक तर व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं आणि दुसरी गोष्ट तरुणांनी व्यवसायाची कास धरली पाहिजे, कारण नोकऱ्या भेटणं कठीण आहे हे सगळ्यांना माहीत आहे, किंवा नुसतं बसून टी व्ही पुढं बसून किंवा मोबाईलवरती नुसतं पाहत बसून काही करिअर घडत नाही। तुम्हाला शेवटी त्या पोहायचं असेल तर पाण्यात उतरावं लागतं आणि हे तरुणांनी जिद्द पकडली, आज या व्यवसायात उतरले आणि मला खात्री आहे की ते उत्तुंग यश संपादित करतील, अजून याचं मोठं रूपांतर होईल अशी ह्या तरुणांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो।
श्यामबद्दल सांगायचं तर श्यामचा स्वभाव पहिल्यापासूनच खूप चांगला आहे, सगळ्यांशी मनमिळावू आहे. गायकर साहेबांचे तर त्यांच्यावरती कायमच मर्जी आशीर्वाद आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन श्याम स्वतः धडपडण्याची त्याची तयारी आहे. 2-3 वर्षापूर्वी मातृछत्र हरपलं, पण त्याच्याही नंतर त्यानं खचला नाही, तर त्यानं अकोल्यामध्ये कार केअर सेंटर सुरू केलं आणि 2 वर्षानं परत हे कार केअर सेंटर सुरू करत आहे. खरं तर याच्यामध्ये त्यांचे दाजी असतील किंवा ह्या सगळ्याच मंडळीची मोठी साथ आहे. आज आवर्जून ते उपस्थित आहे. पाटील ही सगळी मंडळी तर गावातली आहेतच आणि तसं विठगाव सुंदरच आहे, त्याबद्दल दुमत नाही. आणि त्यामुळं ही संस्काराची शिजोरी घेऊन आज श्याम, करण आणि त्याचा तिसरा मित्र हे तिघजण पार्टनरशिपमध्ये बाहेर पडताय. मी ह्या निमित्ताने एकच सांगेल का तिघांची मैत्री अशीच घट्ट राहू द्या. व्यवसायामध्ये पारदर्शकता ठेवा, तुमच्यामध्ये कधीच दुरावा निर्माण होणार नाही. म्हणजे तुम्ही एकमेकाचे भाऊ आहेत अशा पद्धतीनं तुम्ही एकमेकाच्या हातात हात घालून पुढं चाला आणि ग्राहकाला येणाऱ्या पारदर्शकपणे त्याला बऱ्याच ठिकाणी आम्ही असं पाहतो की रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकली जाते, म्हणजे रुपयाचा नट आहे तो 10 रुपयाला, ग्राहकाला काहीच माहीत नसते, एवढ्या बारीक बाबी कधीच पाहत नाही. तर ह्या गोष्टीमध्ये ग्राहकांना तुम्हाला योग्य सर्व्हिस द्यायची आहे आणि चांगली सर्व्हिस देऊन आपला नावलौकिक कमवायचा आहे. नावलौकिक झालं की लक्ष्मी तुमच्याबरोबर येणारच आहे, याबद्दल काही दुमत नाही. परत एकदा जास्तीचा वेळ घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना आमच्या सर्व उपस्थिताच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. न्यू क्लासिक ऑटो सेंटर या फर्मचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांच्या शुभाशीर्वाद श्यामला आहेत ते डॉक्टर बाळानंदजी कोंडार महाराज, आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अर्थ बांधकाम समिती सभापती कैलासराव, अशोकराव देशमुख, गिरजाजीबा जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्रीयुत शरद चौधरी, राजेंद्र डावरे, श्रीयुत प्रकाश नवले, प्रकाश मालुसकर, बाळासाहेब ताजने, सर्वच तालुक्यातील श्यामवर प्रेम करणारी सर्व प्रमुख कार्यकर्ते, या परिसरातील सर्व त्यांचे नातेवाईक, श्यामचे दोन्ही सहकारी, सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे 2 वर्षापूर्वी क्लासिक या ऑटो सेंटरचं उद्घाटन आम्ही अकोल्यामध्ये केलं आणि 2-2.5 वर्ष अतिशय जिद्दीनं श्यामनं खरं म्हणजे हे ऑटो सेंटर चालवलं आणि खूप चांगली सेवा, सर्व फोर व्हीलर्स असतील त्यांचे सगळी कामं करण्यामध्ये खूप त्यांनी 2.5 वर्ष खूप चांगलं काम केलं. जागा छोटी होती, परंतु आज अतिशय भव्य अशा चांगल्या जागेमध्ये त्यांनी हे न्यू क्लासिकचं ऑटो सेंटर आज इथं सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाचा आनंद एक आहे की सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कार्यकर्ते आमचे सामाजिक जीवनामध्ये काम करीत असताना आपल्या प्रपंचाकडे पुष्कळ दुर्लक्ष होतं, परंतु आज आमच्या सामाजिक काम करत असताना सुद्धा आपला व्यवसायाकडे अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं आणि चांगला व्यवसाय त्यांनी आज सुरू केला आणि म्हणून खरं म्हणजे त्याचं अभिनंदन केलं पाहिजे की एक चांगलं सामाजिक काम करीत असताना सुद्धा आपला उद्योग व्यवसाय आपण कार्यकर्त्यांनी काहीतरी केला पाहिजे आणि म्हणून तो त्याचं तर या अभिनंदनास तो पात्र आहे. आणि म्हणून खूप फोर व्हीलर्स आता सध्या खूप वाढत आहेत तालुक्यामध्ये सुद्धा आणि म्हणून संगमनेरला तिकडे जाताना खूप त्रासही होतो आणि म्हणून त्यांनी हे मोठा भव्य ऑटो सेंटर सुरू केले. त्याचा उपयोग सगळे फोर व्हीलर्स, खरं म्हणजे प्रकाश मालुसकर असतील, बाळासाहेब तांदे असतील, ही तज्ज्ञ मंडळी आहेत या सगळ्या फोर व्हीलरमध्ये आणि म्हणून ही सगळीच मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याचा सगळ्या अनुभवाचा उपयोग श्यामला होईल. खरं म्हणजे श्यामचं वडील, खरं म्हणजे आमचं सगळंच विठगाव हे वारकरी संप्रदायाचं तालुक्यातलं प्रमुख पहिल्यापासूनचं गाव आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे वडील हे त्या वारकरी संप्रदायामध्ये खूप चांगलं त्यांचं काम आहे. श्यामची आई खरी म्हणजे खरं श्यामची आईच होती, ती वारली त्यावेळेस सुद्धा म्हणजे खूप दुःख, खूप दिवस श्याम आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला झालं, परंतु त्यातून श्याम बाहेर पडला आणि खूप चांगलं त्यांनी हा उद्योग निवडला. त्याच्या ह्या
वाटचालीला त्यांचे सर्व सहकारींना चांगल्या मोठ्या प्रमाणात हा ॲटो सेंटर त्यांचं चालेल, चांगली सेवा तुम्ही या सगळ्या मंडळींची करा, एवढीच मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आज या ठिकाणी अतिशय मंगलमय वातावरणामध्ये क्लासिक न्यू क्लासिक ॲटो सेंटर कार सेंटर या फर्मचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे बहुजनांचे नेते आदरणीय गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी लामटे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बाळानंद महाराज, कैलासरावजी वागचौरे, गिरजाजीबा जाधव साहेब, शरदराव चौधरी, प्रकाशराव नवले, राजेंद्रजी डावरे, ईश्वरजी वागचौरे आणि प्रकाशरावजी मालुंजकर, बाळासाहेब ताजने, अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले. श्यामने पहिल्यांदा हे कार सेंटर सुरू केलं ते अगदी छोट्या जागेमध्ये चौधरी यांच्या वस्तीमध्ये केलं होतं आणि त्या कार सेंटरचं उद्घाटन देखील त्यावेळेला गायकर साहेब, आमदार साहेब, आम्ही सर्वजणांच्या उपस्थितीमध्ये ते त्यावेळेला सुरू झालं. काळाची गरज ओळखून हे कार सेंटर खऱ्या अर्थानं श्यामने या ठिकाणी चालू केलं. आज जर बघितलं तर वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी, त्यांच्या सर्व्हिसिंगसाठी, त्यांच्या काही अनेक कामासाठी इथून आपल्याला संगमनेरला जावं लागायचं आणि संगमनेरला जायचं म्हणजे 2-2, 4-4 दिवस, 5-5 दिवस, 8-8, 10-10 दिवस, महिना कधी काही गाड्या त्या ठिकाणी गॅरेजला लावून आणि त्या कामासाठी चक्रा मारावा लागायच्या. ती परिस्थिती बदलून तालुक्यातल्या जनतेची सोय झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार करून खऱ्या अर्थाने श्यामनं हे कार सेंटर सुरू केलं. बोल करता 1-2 वर्षामध्ये त्याची व्याप्ती वाढली आणि मग मोठ्या जागेची गरज भासली आणि त्या मोठ्या जागेची गरज भासल्यानंतर या ठिकाणी जोळेकर बंधूंच्या कृपाशीर्वादानं त्यांना ही जागा मिळाली आणि या जागेमध्ये भव्य असं शोरूम आणि कार सेंटर त्यांनी या ठिकाणी उभं केलं. निश्चितच याचा फायदा संपूर्ण तालुक्यातील जे कार चालक आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर वाहनं आहेत, त्यांना निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि श्यामनं 2 वर्षामध्ये जी प्रगती केली त्या प्रगतीचा आलेख यानंतरच्या काळामध्ये देखील उंचावल्याशिवाय राहणार नाही अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि श्यामच्या या कार्यास शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमच्या न्यू क्लासिक ॲटो सेंटरचे सार्थक करपे, करण गायकवाड तसेच आमची सर्व टीम, आम्ही एकूण 15 जण या ठिकाणी न्यू क्लासिक ॲटोचं ही नवीन संकल्पना घेऊन आज मार्केटमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी डेंटिंग पेंटिंग असेल, सर्व्हिसिंग असेल, अलाइनमेंट असेल, म्हणजे गाडी पूर्ण सर्व्हिसिंग झाल्यानंतर वॉशिंगसुद्धा पूर्ण ह्या दालनामध्ये आम्ही लोकांना सर्व्हिस देण्यासाठी आम्ही हे दालन उभं केलेलं आहे. आज ह्या दालनाच्या शुभारंभासाठी आमच्या विनंतीला मान देऊन गुरुवर्य आदरणीय अण्णा, त्याचबरोबर तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर साहेब, त्याचबरोबर कैलास भाऊ, त्याचबरोबर अशोक अण्णा जाधव साहेब, त्याचबरोबर चौधरी साहेब, त्याचबरोबर गुरुवर्य कोंडाल बाबा, त्याचबरोबर मालुंजकर साहेब, त्याचबरोबर नवले साहेब, डावरे साहेब, ईश्वर भाऊ, खास बोट्यावरून आलेले आमचे पांडुशेठ, तसेच उपस्थित या ठिकाणी आमचे ग्रामस्थ मित्रपरिवार, सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचे न्यू क्लासिक ॲटोच्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि सर्व या ठिकाणी अल्पाहार घेऊन सर्वांनी जावं अशी नम्र विनंती करतो.
धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.